चल, काल आपण बघितलं होतं फीचर्स ऑफ शेअर मध्ये प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर, पॉईंट नंबर 9 प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर पर्यंत, बरोबर आहे. त्यानंतर आपण पॉईंट 10 चालू केलं होतं काइंड्स ऑफ शेअर. तर आज आपण बघणार आहे त्यामध्ये काइंड्स ऑफ शेअर मध्ये इक्विटी शेअर्स. चला, आपल्याला माहिती आहे इक्विटी शेअर्सचं काय असतं, त्यांना डिव्हिडंडच्या बाबतीत प्रेफरन्स असतो का? नाही. जेव्हा कंपनी वाइंड अप होते, लिक्विडेट होते, त्याच्या वेळेस रिडम्पशनच्या वेळेस प्रेफरन्स असतो का? नाही. हा प्रेफरन्स कुणाला असतो? तर प्रेफरन्स शेअर्सला. म्हणजे प्रेफरन्स शेअर्सचं काय असतं, त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स असतो. त्यांना बिफोर इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर त्यांना काय मिळतो? डिव्हिडंड मिळतो. आणि जेव्हा ऍट द टाइम ऑफ लिक्विडेशन, वाइंड अप ऑफ कंपनी, जेव्हा रिडम्पशनची वेळ येते, शेअर कॅपिटल रिडम्पशनची वेळ येते, तेव्हा पण प्रेफरन्स कोणाला मिळतो? प्रेफरन्स शेअर्सला. ठीक आहे. आता आपण बघूयात इक्विटी शेअर्स. आपण काल हे बघितलं, इक्विटी शेअर्स मध्ये 2 टाइप्स आहेत, इक्विटी शेअर्स विथ वोटिंग राइट्स आणि इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राइट्स. Point A, equity shares. Equity shares are also known as ordinary shares. Equity shares दुसरं नाव काय रे? Ordinary shares. Companies Act defines equity shares as the shares which are not preference shares. म्हणजे बघा, जे शेअर्स प्रेफरन्स शेअर्स नाहीत त्यांना काय म्हणायचं? इक्विटी शेअर्स म्हणायचं. The above definition reveals that the equity shares do not enjoy preference for dividend. त्यांना डिव्हिडंड साठी प्रेफरन्स मिळतो का? नाही, do not enjoy. The equity shares do not have priority for repayment of capital at the time of winding up of the company. बघा, जेव्हा कंपनी वाइंड अप होत असते, लिक्विडेट होत असते, त्यावेळेस पण त्यांना प्रेफरन्स मिळतो का? नाही. त्यांना प्रायोरिटी असते का? नाही. त्यांना आफ्टर प्रेफरन्स शेअर होल्डरच्या नंतरच त्यांचं कॅपिटल रिपेमेंट केलं जातं. Equity shares are fundamental source of financing business activity. Equity shareholders own the company and bear ultimate risk associated with the ownership. त्यांच्याकडे काय असते रे? अल्टिमेट रिस्क. अल्टिमेट रिस्क म्हणजे काय? जर आता बघा, जर लॉसेस झाले तर ते सगळं बेअर करायला ती रिस्क जी असते ती सगळीच्या सगळी इक्विटी शेअर होल्डर वरतीच असते. आफ्टर पेइंग क्लेम्स after paying claims after paying claims of all other investors, the remaining funds belong to equity shareholders. Thus, equity shareholders are residual payments, हे पुढे जाऊन आपण बघूया, of the income and assets. Equity shareholders do not carry any fixed commitment of dividend. त्यांना कुठला प्रकारचा फिक्स डिव्हिडंड असतो का? नाही. रेट ऑफ डिव्हिडंड फिक्स असतो का? नाही. तर प्रॉफिट कमी आहे तर त्यांना डिव्हिडंड पण कमी मिळतो, जर प्रॉफिट जास्त आहे तर त्यांना डिव्हिडंड पण जास्त मिळतो. दे आर पेड डिव्हिडंड ऍट द रेट रिकमेंडेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. जो काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रेट रिकमेंड करतील त्याच्यावरती त्यांना काय मिळतो? डिव्हिडंड मिळतो. if there is no profit, no dividend will be payable. Similarly, if there is less profit, lesser dividend will be paid. Thus, the fortune of equity shareholders is tied up with the ups and downs of the company. जर कंपनी चांगलं काम करते, कंपनीला चांगला प्रॉफिट मिळतोय, तर इक्विटी शेअर होल्डर्सला डिव्हिडंड पण काय मिळणार? चांगला मिळणार. जर कंपनीची सिच्युएशन चांगली नाहीये, त्यांची कंपनी चांगलं परफॉर्मन्स देत नाहीये, तर इक्विटी शेअर होल्डरला डिव्हिडंड पण कमी मिळेल. ठीक आहे. If the company is successful, they enjoy great financial rewards, and if the company fails, the risk falls mainly on them. It is exactly because of the equity share capital is known as venture capital. It is exactly because of this position equity share capital is known as venture capital or रिस्क कॅपिटल. त्यांना काय म्हणायचं? व्हेंचर कॅपिटल और रिस्क कॅपिटल. कारण की त्यांची रिस्क खूप असते, त्यापेक्षा ते सगळे रिस्क बेअर करतात. कंपनी चांगले प्रॉफिट अर्न करत असेल तर त्यांची रिस्क तेवढी नाहीये. जर कंपनी लॉसेस मध्ये जाईल तर त्यांची रिस्क वाढते. म्हणजे मेनली सगळी रिस्क कोणाची असते?
बिझनेसमध्ये सगळे रिस्क कोणाचे असते, ओनरचे. बेसिकली कंपनीचे मेन जे ओनर आहेत, मेन जे रिस्क बेअर आहेत ते कोण असतात, इक्विटी शेअर होल्डर्स. द ओनर्स ऑफ इक्विटी द ओनर्स ऑफ इक्विटी शेअर्स आर रिअल रिस्क बेअरर्स. म्हणजे जे इक्विटी शेअर होल्डर असतात तेच खरे रिस्क बेअरर असतात. ठीक आहे. However, equity shareholders participate in the management of the company. They are invited to attend general meetings. They are allowed to vote on all matters discussed at general meeting. They elect their representative to manage the company. Equity shareholders are thus real owners of the company. कंपनी सगळ्या मॅनेजर डिसिजन वगैरे कोण घेतं, इक्विटी शेअरहोल्डर्स. जेव्हा एजीएम असते त्या एजीएमच्या वेळेस पण कोण असतं तिथे उपस्थित, कोण असतं, इक्विटी शेअरहोल्डर्स. सगळे रिस्क कोण घेतं, इक्विटी शेअरहोल्डर्स. म्हणून कंपनीचे मालक पण कोण, इक्विटी शेअरहोल्डर्स. बरोबर आहे. फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स आता बघूया. फर्स्ट पॉइंट काय आहे, परमनंट कॅपिटल. इक्विटी शेअर्स आर irredeemable shares. The amount received from equity shares is not refundable by the company during its lifetime. Equity shares become refundable only in the event of winding up of the company or company decide to buy back shares. Thus, equity share capital is long-term and permanent capital of the company. First of all, redemption म्हणजे काय? रिडम्पशन म्हणजे मी आज तुम्हाला शेअर विकतोय, तुम्ही माझ्याकडनं आज शेअर विकत घेताय. ठीक आहे. तुम्ही आता जे मी शेअर विकलेत ते मी परत घेणार, म्हणजे मी तुम्हाला पैसे देणार आणि तुमच्याकडनं ते शेअर परत घेणार, ह्याला म्हणतात रिडम्पशन. पण इक्विटी शेअरचं रिडम्पशन होतं का रे? नाही. एकदा जर का मी कंपनीने ते सेल विकले तर ते शेअर्स लाईफ टाइम साठी विकलेले, ते कंपनी परत कधी विकत घेत नाही. त्यांचं बायबॅक करत आहे. जर कंपनीचे माल असेल तर करते, ठीक आहे. पण बेसिकली ते irredeemable आहे. ठीक आहे. The amount received from equity shares is not refundable by company. जी इक्विटी शेअर विकून कंपनी अमाऊंट घेते ती कशी असते, नॉट रिफंडेबल ड्युरिंग इट्स लाईफ टाइम. आता बघा, इक्विटी शेअर्स बिकम्स रिफंडेबल ओनली इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप. म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण कंपनी बंद करतो, बिझनेस बंद करतो, त्यावेळेस उरलेली अमाऊंट कोणाची असते, ओनरची. आणि कंपनीचे ओनर कोण आहेत, इक्विटी शेअर होल्डर्स. बरोबर आहे. तर ती जी काय अमाऊंट असेल त्याच वेळेस रिपेमेंट केलं जातं. और कंपनी डिसाइड टू बाय बॅक शेअर्स. आता हे बायबॅक काय असतं, कंपनी काय करते, स्वतःचे शेअर परत विकत घेते कंपनीच्या नावाने, त्याला म्हणतात बायबॅक. ठीक आहे. दस इक्विटी शेअर कॅपिटल इज लॉंग टर्म अँड परमनंट कॅपिटल ऑफ द कंपनी. हे कॅपिटल कसं आहे, लॉंग टर्म साठी परमनंट आहे. जोपर्यंत कंपनीच्या मनात येत नाही की बायबॅक करायचं, तो पण कंपनी बायबॅक करते का, नाही. आणि दुसरी सिच्युएशन काय, जेव्हा कंपनी बंद होणार त्याच वेळेस कंपनी हे शेअर काय करते, हे रिडीम करते. आता सेकंड नंबर काय, फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. हे सगळे फीचर्स बघतो आपण इक्विटी शेअरचे. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड, जसं आपलं डिस्कशन झालंय तसं, कंपनीला जर प्रॉफिट नाहीये तर कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करणार आहे का, नाही. कमी प्रॉफिट कमी डिव्हिडंड, जास्त प्रॉफिट जास्त डिव्हिडंड. Equity shares do not have a fixed rate of dividend. The rate of dividend depends upon amount of profit earned by company. If company earns more profit, dividend is paid at higher. On the other hand, if there is insufficient profit or loss, board of directors may postpone the payment of dividend. Equity shareholders cannot compel them to declare and pay dividend. The income of equity shares is uncertain and irregular. The equity shares get dividend at fluctuating rate. बघा इथं, जर इनसफिशियंट प्रॉफिट लॉस बीओडी काय सांगते, पोस्टपोन करते पेमेंट ऑफ डिव्हिडंड, म्हणजे ते डिव्हिडंड डिक्लेअर सुद्धा करत नाही. आणि असं कुठलं आपण कंपनीवरती, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स कंपनीवरती बंधन नाही टाकू शकत की आम्हाला डिव्हिडंड पाहिजेच, तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करा, असं चालत नाही. म्हणूनच इक्विटी शेअर होल्डरचा इन्कम कसा आहे, अनसर्टन, ठरलेला आहे का, नाही. रेग्युलर आहे असं पण आहे का, नाही. एखाद्या वर्षी डिव्हिडंड डिक्लेअर पण होऊ नाही शकत, त्यामुळे त्याची रेग्युलरनेस पण नाही. द इक्विटी शेअर्स गेट डिव्हिडंड ऍट फ्लक्च्युएटिंग रेट, आणि रेट पण कसा आहे, फ्लक्च्युएटिंग आहे. ठीक आहे. पण बेसिकली जर
कंपनी चांगलं होत असेल, चांगलं काम करत असेल, चांगले प्रॉफिट कमवत असेल, तर जो फ्लक्च्युएटिंग रेट आहे त्यामुळं इक्विटी होल्डरला भरपूर सगळा डिव्हिडंड पण भेटू शकतो. ठीक आहे. आता राईट्स बघूया. इक्विटी होल्डर एन्जॉय सर्टन राईट्स, राईट टू वोट. It is the basic right of equity shareholders through which they elect directors, alter memorandum and articles of association. कुठली पण मीटिंग असू द्या, म्हणजे एजीएमच्या वगैरे, पहिलं काम तर काय असतं कंपनी, सगळ्यात पहिलं काम बोर्ड ऑफ डायरेक्टर्स डिसाइड करायचे. त्यावेळेस पण वोट करायचा राईट कोणाकडे असतं, इक्विटी होल्डर कडे असतो. कुठं काय एमओए वगैरे अल्टर वगैरे करायचं त्यावेळेस पण राईट कोणाकडे असतो, शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर कडे असतो. म्हणजे बेसिकली डिसिजन घेण्याचे राईट कोणाकडे असतात, इक्विटी शेअर होल्डर कडे. त्यांना राईट टू शेअर इन प्रॉफिट, राईट टू शेअर इन प्रॉफिट, जो काही कंपनीचा प्रॉफिट आहे त्यामध्ये त्यांच्याकडे शेअर मागण्याचा राईट आहे. इट इज अन इम्पॉर्टंट राईट ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. दे हॅव राईट टू शेअर इन प्रॉफिट वेन डिस्ट्रीब्युटेड ऍज डिव्हिडंड. जेव्हा कधी प्रॉफिट ऍज अ डिव्हिडंड डिस्ट्रीब्युट होत असतो तेव्हा त्या प्रॉफिट मध्ये त्यांना शेअर मागण्याचा राईट आहे. इफ द कंपनी इज सक्सेसफुल अँड मेक्स हँडसम प्रॉफिट, दे हॅव ऍडव्हान्टेज ऑफ गेटिंग लार्ज डिव्हिडंड. इफ द कंपनी इज सक्सेसफुल अँड मेक्स हँडसम प्रॉफिट, ह्यूज प्रॉफिटचा, दे हॅव ऍडव्हान्टेज ऑफ गेटिंग लार्ज डिव्हिडंड. जर कंपनी चांगलं काम करत असेल, खूप प्रॉफिट कमवत असेल मोठ्या प्रमाणावरती, तर त्यांना जास्त प्रमाणावरती मोठ्या रेटनी, जास्त रेटनी डिव्हिडंड मिळण्याचे पण चान्सेस आहेत. राईट टू इन्स्पेक्ट बुक्स, शेअर होल्डर्स कडे स्टॅच्युटरी बुक्स गो थ्रू करण्याचा राईट पण असतो. इक्विटी शेअर होल्डर हॅव राईट टू इन्स्पेक्ट स्टॅच्युटरी बुक्स ऑफ देअर कंपनी. राईट टू ट्रान्सफर शेअर. The equity shareholders enjoy the right to transfer shares as per procedure laid down by the AOA. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये जे रूल्स लिहिलेत त्यानुसार ते त्यांचे शेअर्स ट्रान्सफर सुद्धा करू शकतात. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये ते फ्रीली ट्रान्सफरेबल आहेत आणि प्रायव्हेट लिमिटेड मध्ये फ्रीली ट्रान्सफरेबल नाहीये. नो प्रेफरन्शियल राईट. 4th पॉईंट बघतो आपण, नो प्रेफरन्शियल राईट. प्रेफरन्शियल राईट म्हणजे त्यांना फर्स्ट अग्र हक्क मिळतोय का, नाही. इक्विटी होल्डर डू नॉट एन्जॉय प्रेफरन्शियल राईट इन रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड. जेव्हा पण कधी डिव्हिडंड मिळणार आहे तेव्हा प्रेफरन्शियल होल्डरला इक्विटी शेअर होल्डरच्या अगोदर मिळणार आहे आणि इक्विटी शेअर होल्डरला नंतर. त्यांच्याकडे प्रेफरन्स आहे का, नाही. दे आर पेड डिव्हिडंड ओनली आफ्टर डिव्हिडंड पेड, ओनली आफ्टर डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर्स आर हॅज बीन पेड. जेव्हा कधी प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड पे होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा प्रॉफिट उरेल तर त्या प्रॉफिट मधनं यांना डिव्हिडंड डिक्लेअर होणार आहे इक्विटी होल्डर्सला. ठीक आहे. सिमिलरली at the time of winding up of the company, the equity shareholders are paid last. जेव्हा कधी कंपनी लिक्विडेट होते त्यावेळेस सुद्धा सगळ्यात शेवटी पेमेंट मिळतं कोणाला, इक्विटी शेअरहोल्डरला. फर्दर, if no surplus amount is available, equity shareholder will not get anything. आणि जर कंपनी लॉसेस मध्ये जाते आणि कंपनीकडे पैसे नाहीयेत अशा वेळी सगळ्यात शेवटी सुद्धा जर काय उरलं नाही तर त्यांना काय अमाऊंट मिळते का, नाही मिळत. ठीक आहे. आता कंट्रोलिंग पॉवर. The control of company is vested with the equity shareholders. They are often described as real masters of the company. It is because they enjoy exclusive voting rights. The Act provides the right to cast vote in proportion to shareholding. They can exercise their voting rights by proxies without even attending meeting in person. By exercising voting right, they can participate in the management and affairs of the company. They elect their representatives called directors for management of the company. They are allowed to vote on all matters discussed at AGM, annual general meeting. Thus, equity shareholders enjoy control over the company. चला बघूया. The control of company is vested with the equity shareholders. जे काही कंपनीचा कंट्रोल आहे तो कुणाला दिलेला गेलेला आहे, इक्विटी होल्डर्सला. दे आर ऑफन डिस्क्राइब्ड ऍज रिअल मास्टर्स. त्यांना आणखी काय म्हणतात, इक्विटी होल्डर्सला रिअल मास्टर्स ऑफ द कंपनी. हे लक्षात ठेवा, फिलिंग द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं.
इक्विटी शेअर्स होल्डरला आणखीन दुसरं इक्विटी शेअर्सला दुसरं नाव कुठलं आहे, ऑर्डिनरी शेअर्स, आणि इक्विटी शेअर होल्डरला रिअल मास्टर्स असं सुद्धा म्हणतात. इट इज बिकॉज द एन्जॉय एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट्स, त्यांच्याकडे सगळ्या कंपनीचे वोटिंग राईट्स दिले गेलेले आहेत. आता जर माझ्याकडं 50% ऑफ टोटल शेअर कॅपिटलचे शेअर मी होल्ड करतोय, तर कंपनीचे 50% वोटिंग राईट्स माझ्याकडे. म्हणजे मला काय सांगायचंय, जेवढे नंबर ऑफ शेअर्स मी एका पर्सननी होल्ड केलेत तेवढा त्याच्याकडे पर्सेंटेज वोटिंगचा राईट आहे. म्हणजे आता कंपनीचे सपोज 1000 शेअर्स आहेत, त्यातले मी 500 शेअर्स घेतलेत आणि बाकीचे 250 शेअर्स एका पर्सननी आणि 250 शेअर पर्सन सी नी घेतलेत. ठीक आहे. पर्सन ए कडे किती आहेत, 500 शेअर्स आहेत. पर्सन बी कडे किती आहेत, 250, आणि पर्सन सी कडे किती आहेत, 250. आता नंबर ऑफ पर्सन किती झाले, नंबर ऑफ शेअर होल्डर किती झाले, 3. बरोबर आहे. आता तिघांचं जर वोटिंग असेल तर ते 33.33, 33.33, 33.33 असं राहणार नाही. आपण इथं पर्सनच्या ह्यानी बघत नाही, तर कशावरती बघतो, नंबर ऑफ शेअर हेल्ड वरती. बघा, माझ्याकडे कंपनीचे टोटल शेअर्स किती आहेत, 1000. आउट ऑफ दॅट किती आहेत, 500. बरोबर आहे. म्हणजे किती पर्सेंट, 50%. पर्सन बी कडे किती आहेत, 250 म्हणजे 25%, आणि पर्सन सी कडे पण किती आहेत, 250 म्हणजे 25%. म्हणजे माझ्याकडे किती वोटिंग राईट आले, 50%. पर्सन बी कडे 25%, पर्सन सी कडे 25%. The act provides the right to cast vote in proportion to share holding. म्हणजे तेवढी शेअर होल्डिंग आहे तेवढ्या प्रोपोर्शन मध्ये त्यांच्याकडे वोटिंग राईट्स असतात. दे कॅन एक्सरसाइज द वोटिंग राईट बाय प्रॉक्सीज. आता प्रॉक्सी म्हणजे कोण, माझ्या जागी मीटिंग मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला बसवतो, त्याला प्रॉक्सी म्हणतात. विदाउट इव्हन अटेंडिंग मीटिंग इन पर्सन, म्हणजे स्वतःनं मीटिंगला बसता कुठला तरी प्रॉक्सी अपॉइंट करून प्रॉक्सीला पण ते मीटिंग मध्ये बसून त्यांच्या वोटिंग राईट्स एक्सरसाइज करू शकतात. By exercising voting right, they can participate in the management and affairs of the company. कंपनी मॅनेजमेंट कशावरती डिपेंड्स आहे, तर वोटिंग राईट्स. म्हणजे वोट करूनच ते त्यांचं काय करतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पहिले सिलेक्ट करतात आणि सगळं मॅनेजमेंट करून हातात दिलं गेलं जातं तर डायरेक्टर्स कडे. ठीक आहे. पण डायरेक्टर्स निवडण्याचं काम पण कोणाकडे असतं, इक्विटी होल्डर्स कडे. ठीक आहे. By exercising voting right, they can participate in management of the management and affairs of the company. They elect their representatives called directors for management of the company. They are allowed to vote on all matters discussed at the general meeting. Thus, equity shareholders enjoy control over the company. त्यामुळे कंपनीचा सगळा कंट्रोल कोणाकडे असतो, इक्विटी शेअर होल्डर्स कडे. आता 6 नंबर पॉइंट काय, रिस्क. सगळी अल्टिमेटली रिस्क कोणावरती आहे, इक्विटी शेअर होल्डरवरती. सपोज लिक्विडेशन चालू आहे, काहीच पैसे नाही उरले, तर इक्विटी शेअर होल्डरला काय मिळणार आहे का, नाही. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली होती सगळीची सगळी लॉस मध्ये गेली. बघा, इक्विटी शेअर होल्डर्स बेअर मॅक्सिमम रिस्क इन द कंपनी. दे आर डिस्क्राइब्ड ऍज shock observers. They are described as shock observers when company has financial crisis. जेव्हा कधी कंपनीवरती लोड येतो, फायनान्शियल क्रायसिस मध्ये कंपनी जात असते, तेव्हा त्याची सगळे रिस्क कोणावरती आलेले असते, सगळं हँडल करायचं काम कोण करतं, इक्विटी शेअर होल्डर्स. ठीक आहे. इफ द कंपनी falls, the rate of dividend also comes down. Due to this, market value of equity shares comes down, resulting into capital loss. Thus, equity shareholders are main risk takers. ठीक आहे. जर कंपनीची सिच्युएशन बिघडली तर त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड पण बिघडला. रेट ऑफ डिव्हिडंड बिघडला म्हणजे त्यांचा जो येणारा प्रॉफिट होता तो कमी झाला, प्लस रेट ऑफ डिव्हिडंड कमी झाला त्यामुळे जी मार्केट व्हॅल्यू होती त्यांच्या इक्विटी शेअर होल्डरची ती पण कमी झाली. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू पण घसरली आणि जो रेट ऑफ डिव्हिडंड मिळत होता, जो प्रॉफिट मिळत होता तो पण कमी झाला. ठीक आहे. दस इक्विटी शेअर होल्डर्स आर मेन रिस्क टेकर्स. त्यामुळे जी काही मेन रिस्क आहे ते कोणावरती आहे, इक्विटी शेअर होल्डर्स वरती. आता रेसिड्युअल क्लेमंट. आता रेसिड्युअल क्लेमंट म्हणजे काय,
तर पहिलं क्लेम करायचं म्हणजे काय, आता सगळं पहिलं बघा, कंपनी जे काय असेल ते क्रेडिटर्स पे करणार, डिबेंचरचे पैसे देऊन टाकणार, त्याच्यानंतर प्रेफरन्स शेअरला पैसे देणार, मग ह्यांना सगळ्यांना पैसे देऊन झाले की जे काही पैसे उरले ते इक्विटी होल्डरला मिळणार आहेत. म्हणजे सगळ्यात शेवटी त्यालाच म्हणतात रेसिड्युअल क्लेम. इक्विटी शेअर होल्डर्स as owners are residual claimants to all earnings after expenses, taxes, etc. are paid. A residual claim means the last claim on the earning of company. Although equity shareholders come last, they have advantage of receiving entire earning that is left over. बघा, कंपनी प्रॉफिट्स मध्ये होते, कंपनीकडे भरपूर सारे पैसे होते, कंपनी त्याचे सगळे टॅक्सेस एक्सपेन्सेस वगैरे सगळं पे केलं, प्रेफरन्स शेअरचं पण पेमेंट केलं. आता कंपनीकडे ह्यूज अमाऊंट उरली, तर त्या ह्यूज अमाऊंट वरती पण राईट कोणाचा आहे, इक्विटीच्या होल्डरचा. जरी त्यांचा नंबर लास्ट येतोय तर त्यांच्याकडे ऍडव्हान्टेज काय, जेवढी सगळी शेवटी अमाऊंट उरली त्याच्यावरती त्यांचा राईट आहे. बरोबर. नो चार्ज ऑन ऍसेट. नो चार्ज म्हणजे काय, तर थोडक्यात एक आपण जे मॉर्टगेज ठेवतो, गहाण ठेवतो एखाद्या ऍसेट, म्हणजे सपोज आपण एखादं लोन वगैरे घेताना काय करतो, एखादी ऍसेट आपली सोनं वगैरे गहाण ठेवतो, म्हणजे त्या सोन्यावरती त्यांचा काय राहतो, राईट राहतो, चार्ज राहतो. आता अशा कुठल्याही प्रकारचा चार्ज इक्विटी शेअर होल्डरकडे नसतो. म्हणजे आता जे इक्विटी शेअर होल्डर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते, बरोबर आहे, शेअर्स परचेस करतात ते, तर ते असं नाही म्हणू शकत जर आमचे पैसे नाही दिले तर आम्ही कंपनीचे प्लांट अँड मशिनरी विकू आणि त्यातनं पैसे घेऊ, असं बोलण्याचा राईट त्यांच्याकडे नाहीये. नो चार्ज ऑन ऍसेट. द इक्विटी शेअर्स डू नॉट क्रिएट एनी चार्ज ओव्हर ऍसेट्स ऑफ द कंपनी. चार्ज ऑन ऍसेट बघा काय दिलं, means an interest or lien created on assets of the company in favor of creditors. In case company fails to pay debt, creditors can claim it from the company's assets. कंपनीनी क्रेडिटचे पैसे द्यायला कंपनी कमी पडली किंवा कंपनीकडे पैसे नाहीयेत, तर क्रेडिटर्स काय करणार, ते पैसे काय करणार, जेव्हा कंपनीचे ऍसेट विकली जाणार तर त्या पैशांवरती कोणचं राईट राहणार, क्रेडिटचं. त्यालाच काय म्हणतात, चार्ज ऑन ऍसेट. आणि अशा कुठल्याही प्रकारचा चार्ज ऑन ऍसेट इक्विटी शेअर होल्डरकडे आहे का, नाही. हो. पॉइंट नंबर 9, बोनस शेअर्स. आता बोनस शेअर्स बघा काय आहेत. बोनस शेअर्स आर इश्यूड ॲज गिफ्ट टू इक्विटी शेअरहोल्डर्स. These shares are issued free of cost to existing equity shareholders. These are issued out of accumulated profits. Bonus shares are issued in proportion to the shares held. Thus, capital investment of ordinary equity shareholders tends to grow on its own. This benefit is available only to the equity shareholders. आपण बघितलं होतं रिटेन अर्निंग. आता रिटेन अर्निंग म्हणजे काय होतं, जो काही कंपनी प्रॉफिट अर्न करत असते त्यातला काही पार्ट कंपनी साईडला काढत असते, त्यालाच आपण काय म्हणायचो, रिटेन अर्निंग म्हणजेच अक्युमुलेटेड प्रॉफिट्स. असे प्रॉफिट्स कंपनीकडे भरपूर सारे, तर कंपनी काय करते, इक्विटी शेअर होल्डरला आणखीन शेअर इश्यू करते. ते पण कसे, फ्री ऑफ कॉस्ट, त्यांच्याकडनं कुठलीही कॉस्ट घेतली जाते का, नाही. ऍज अ गिफ्ट म्हणून ते शेअर्स इश्यू केले जातात. पण ते फक्त कोणाला इश्यू केले जातात, इक्विटी शेअर होल्डर्सला, प्रेफरन्स शेअर होल्डरला मिळत नाही. ठीक आहे. आणि कुठल्या प्रपोर्शन मध्ये, जेवढे शेअर, सपोज माझ्याकडे 2 शेअर, त्यांचं प्रोपोर्शन फिक्स असतं, पण ते कशावरती डिपेंड्स, जेवढे शेअर्स एखादा शेअर होल्डर जेवढे शेअर्स हेल्ड करतोय त्या शेअरच्या प्रोपोर्शन मध्येच त्यांना बोनस शेअर्स इश्यू केले जातात. ठीक आहे. पॉइंट नंबर 10, राईट इश्यू. आता राईट इश्यू काय आहे, when a company needs more funds for expansion purpose and raises further capital by issue of shares, the existing equity shareholders may given priority to get newly offered shares. This is called right issue. The shares are offered to equity shareholders first in proportion of their existing shareholder. ठीक आहे. आता राईट इश्यू म्हणजे काय, जेव्हा कंपनीला आणखीन पैशांची गरज पडणार आहे, कंपनीचे एक्सपान्शनचं प्लॅनिंग आहे, त्यावेळेस कंपनीला काय पाहिजे, शेअर कॅपिटल. तर हे शेअर कॅपिटल डायरेक्टली पब्लिकसाठी इश्यू न करता कंपनी काय करते, जे आपले एक्झिस्टिंग शेअर होल्डर त्यांनाच राईट देते की तुम्ही हे शेअर परचेस करा. त्यालाच काय म्हणतात,
राईट इश्यू, पण त्या बदल्यात जे शेअर होल्डर आहेत त्यांना पैसे तर द्यायलाच लागतील. आणि हा जो राईट इश्यू होतो तो काय, जेवढं पहिलं आपल्या कंपनीमध्ये होल्डिंग आहे त्या होल्डिंगच्याच प्रोपोर्शन मध्ये केला जातो. होल्डिंग म्हणजे काय, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड. आता पॉईंट नंबर 11, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू काय असते कंपनीच्या शेअरची बघा. तर फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज लो. इट कॅन बी जनरली ₹10, 100 or even ₹1 per share. मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, करंट मार्केटमध्ये त्याची काय व्हॅल्यू आहे त्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणतो. आणि ही कशावरती डिपेंड असते, डिमांड वरती, डिमांड अँड सप्लाय. त्याच्यापेक्षा कशावरती डिपेंड असते, जेवढं कंपनी प्रॉफिट अर्न करते, प्रॉफिट जर जास्त असेल तर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त आहे. जर प्रॉफिट कमी असेल तर मार्केट व्हॅल्यू पण कशी असणार आहे, कमी. Market value of equity shares fluctuate according to the demand and supply of these shares. The demand and supply of equity shares depends on profits earned and dividend declared. बरोबर आहे ना. जर डिमांड अँड सप्लाय ऑफ इक्विटी शेअर्स कशावरती डिपेंड असतो, प्रॉफिट अर्न अँड डिव्हिडंड डिक्लेअर त्यावरती. ठीक आहे. वेन अ कंपनी earns huge profit, market value of its shares increases. On the other hand, when it incurs losses, the market value of its shares decreases. There are frequent fluctuations in the market value of equity shares. In comparison to other securities, therefore equity shares are more appealing to the speculator. ठीक है. Speculators tries to make profit from a securities price change. आता इथं काय दिलंय, हा ओके. There are frequent fluctuations in the market value of equity shares in the comparison to the other securities. Therefore, equity shares are more appealing to the speculator. तर स्पेक्युलेटर म्हणजे कोणते, की शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे शॉर्ट टर्म म्हणा, लॉंग टर्म म्हणा, आणि काय करतात, आज 100 रुपयाला शेअर घेतला तो उद्या 120 रुपयाला विकायचा, हा त्यांचा बिझनेस असतो. त्यांना काय म्हणतात, स्पेक्युलेटर. आता मला काय, मी 100 ला घेतला तर याने 120 ला विकला तर 20 रुपये प्रॉफिट झाला, त्यानंतर स्पेक्युलेशन प्रॉफिट. आता लास्ट पॉइंट आहे कॅपिटल अप्रिशिएशन. पॉइंट नंबर 30, capital appreciation. Share capital appreciation takes place when market value of shares increases in the share market. Profitability and prosperity of the company enhance the reputation of company in the share market, and it facilitates appreciation of market value of equity shares. कंपनीचे प्रॉफिट जास्त झाले तर इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअरची व्हॅल्यू पण वाढते, त्यालाच काय म्हणतात, ऍसेटच्या व्हॅल्यू मध्ये इन्क्रीज होते, त्यालाच म्हणतात कॅपिटल ऍप्रिशिएशन. आता फीचर्स संपले. लास्ट पॉइंट, आता आजचा दिवसाचा लास्ट पॉइंट, टाइप्स ऑफ इक्विटी शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. बघूया टाइप्स ऑफ इक्विटी शेअर्स काय, विथ वोटिंग राईट्स अँड विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स. इक्विटी शेअर होल्डर कडे काय असतो, वोटिंग राईट असतो. बघूया. Equity shares with normal voting rights. Voting rights of such equity holders is in proportion of to his shareholding. म्हणजे जेवढी त्यांची शेअर होल्डिंग आहे तेवढ्या होल्डिंगच्या प्रोपोर्शन मध्ये त्यांच्याकडे काय असतात, वोटिंग राईट्स असतात. हे नॉर्मल झाले, हे नॉर्मल झाले. आता हे जे आहे ते नवीन आहे, इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स. कधी कधी कंपनी काय करते, कंपनीला पैशांची गरज आहे, पण जर जास्ती वोटिंग राईट्स गेले, म्हणजे वोटिंग राईट्स कंपनीला द्यायचे नाहीत, म्हणजे डिसिजन कंपनीला स्वतःच्या हातात असायचं, म्हणजे जेवढे शेअर होल्डर आहेत त्यांच्याकडेच ठेवायचं. तर अशा वेळेस कंपनी काय करते, कमी प्राइस मध्ये किंवा जास्त रेट ऑफ डिव्हिडंड जास्ती डिक्लेअर करून नवीन इक्विटी शेअर्स इश्यू करते, पण त्यांना वोटिंग राईट जे आहेत नॉर्मल ते देत नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी कमी वोटिंग राईट्स मिळतात, नाही तर देतच नाही. अशाला काय म्हणतात, डिफरन्शियल वोटिंग राईट्स. इक्विटी शेअर्स विथ differential voting rights. Such equity holder shall have varying rights regarding dividend, voting, or otherwise in accordance with Rule 4 of Companies Rules 2014. म्हणजे such equity holders shall have varying, म्हणजे ह्यांच्यापेक्षा वेगळे राईट्स आहेत, रिगार्डिंग व्हॉट, डिव्हिडंड, वोटिंग, और अदरवाइज. ठीक आहे.
Thus company can issue with limited voting rights or no voting rights. They may be entitled to extra rate of dividend. आणि त्यांचं काय राईट्स कमी केले जातात. डिव्हिडंडचे असतील, वोटिंगचे असतील, ते राईट्स काय केले जातात, कमी केले जातात. बदल्यात त्यांना काय मिळतं, एक्स्ट्रा डिव्हिडंड वगैरे, म्हणजे काही म्हणजे ठरवू शकते ती कंपनी, डिपेंड्स अपॉन कंपनी. आता नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे आपला, प्रेफरन्स शेअर्स, तो आपण बघूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. जर तुमची काही क्वेरी असेल तर मला सांगा.